3 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर महानगरपालिकेची निवडणुकीची घोषणा झालेली आहे. प्रत्येक प्रभागातच काय वार्डात डझनभर लोकांनी उमेदवारी अर्ज भरलेले आहे. पण आपल्या उमेदवाराला जाणून घेण्यासाठी हे भावाकडून आम्ही पोहोचलोय प्रभाग 28च्या काँग्रेसच्या उमेदवार त्यांच्याशी आम्ही चर्चा साधणार. ताई नमस्कार, हे भावामध्ये आपलं स्वागत आहे. आता आपला थोडक्यात परिचय सांगा. सौरंजना गंगाधर कडूकर, साईबाबा नगर, प्रभाग 28 क 28 क मधल्या तुम्ही काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार आहात. बरोबर. आपली शैक्षणिक पात्रता ताई? ग्रॅज्युएशन BA. BA झालेला आहे आपला. आपल्याला आता आपल्या स्पर्धेत अनेक उमेदवार होते. आपल्यालाच तिकीट का मिळाली काँग्रेसकडनं? पक्षाने जी माझ्या कामाची पावती मला दिली ती काँग्रेस पक्षाने विचारपूर्वक करून मला जी उमेदवारी दिली. कारण की जनतेची जी समस्या हल करण्याकरता जेव्हा एखाद्या कुठल्याही नागरिकाला जी काम पडेल, अर्ध्या रात्री जर फोन करेल तर रंजना कडूकर फोन अटेंड करून त्या जागेवर पोहोचेल, म्हणून मला उमेदवारी दिली. आता तुम्ही जनतेच्या समस्यांचा उल्लेख केला आहे. तुमच्या प्रभाग 28च्या नेमक्या समस्या काय आहेत? प्रभाग 28च्या समस्या आरोग्याविषयी, महिलांना प्रेग्नेंट असताना त्यांना पोषक आहार मिळत नाही. पोषण आहार म्हणजे अंगणवाडी सेविका वगैरे जे मार्गदर्शन करतात त्याबद्दल आपण बोलतायत का? हां. तर आपल्याकडे अंगणवाडीचं सेविका केंद्र नाहीये. नाही. आपण जसं बोललो दवाखाने, त्याच्यामुळे काय घडलेलं आहे इथे त्याबद्दल थोडं, की आरोग्य सुविधा नसल्यामुळे काय झालेलं आहे? एक सर्वसाधारण घरातला मुलगा MPUCची परीक्षा पास होऊन तो परीक्षा पास झाल्यानंतर जेव्हा तोंडात आलेला घास ज्या आईवडिलाच्या हातून निसटतो, त्या आईवडिलाची व्यवस्था पाहून त्या आईवडिलाच्या म्हणजे डोक्यावर एवढं डिप्रेशन आलं की आज इथे सकाळी उठलं की कुत्र्यांचा गोंगाट खूप असतो आणि त्या कुत्र्यांनी चावा घेतला आणि त्या मुलाला रेबीज झालं आणि 4 दिवसात त्या मुलाचा मृत्यू झाला. वय काय होतं त्या मुलाचं? 25 वर्ष. 25 वर्षाचा मुलगा कुत्र्याचा चावा झाल्यामुळे मरण पावला. का बरं? तो दवाखान्यात गेला नाही? गेला होता. गव्हर्नमेंटचा दवाखाना म्हटलं तर मेडिकलमध्ये कोणी लक्ष देणारे नव्हते. सर्वसाधारण लोकांकडे कोणी लक्ष देत नाही. कधीची घटना आहे ही साधारणतः? ही आता जवळपास 6-7 महिन्याच्या आधीची घटना आहे. बरोबर, म्हणजे नुकतीच घडलेली घटना. हां. आणखी आपण कोणत्या समस्यांकडे लोकांचं लक्ष वेधणार, की मी निवडून आली तर मी ही समस्या सोडवणार, अशी आपल्या काय समस्या आहे आणखी? सर्वप्रथम पावसाळ्यात जो येणारा काळ असतो, पावसाळ्यामध्ये गटर लाईन नाही, सांडपाण्याची नाली नाही, तो जो पूर, गडरचं पाणी आणि वरचं जो पाऊस पडलेलं तो पाणी एकत्रित होऊन लोकांच्या घरामध्ये पाणी साचल्या जातो. आपल्या परिसरात? माझ्या परिसरात आपल्या परिसरात नाल्या वाहून, पाणी वाहून येणार आहे? काहीच नाही. अच्छा, हे कधीपासून सुरू झाली ही समस्या? ही समस्या जवळपास आता 10 ते 15 वर्षापासून तर आहेच आहे. पण असं वाटायला लागलं की नगरसेवक निवडून आल्यानंतर सुद्धा सॉल्व्ह होईल, पण अजूनपर्यंत काहीच ठाव ठिकाणा नाही आहे. बरोबर आहे. आपण राजकारणात आधीपासून ऍक्टिव्ह आहात का? आपण याच्यापूर्वी महानगरपालिके लढवली आहे का निवडणूक? नाही. मग आता सध्या तुम्ही लढवतात, तर तुम्हाला वाटते का की मी जर निवडून आली तर मी ही समस्या लोकांची सोडवेल? बिलकुल. जनतेची समस्या सोडवण्यासाठीच मी उमेदवारी स्वीकारली. बरोबर. माझ्या सासू सासऱ्याच्या घराण्यात सुद्धा राजकारण नव्हतं आणि आईवडिलाच्या घराण्यातही राजकारण नव्हतं. सर्वसाधारण घरातली मी एक सून आणि मुलगी आहे. बरोबर. आता आपण आपल्या एज्युकेशन बद्दल बोलले, तर तुमच्या एज्युकेशनल प्रवासाबद्दल कळालं की तुम्ही आता 2021 मध्ये डिग्री घेतली असं काहीतरी आहे, त्याबद्दल थोडं सांगा. माझं शिक्षण 12वी पर्यंत झालं होतं. जेव्हा आपण न्यूज चॅनलवर ऐकतो आणि पाहतो की जो ग्रॅज्युएट असलेला, ज्याच्याजवळ डिग्री असेल तोच निवडणूक लढू शकतो. असं काही नाही. हां, मग मला असं वाटलं की आपण जनतेचे काम करण्यासाठी सक्षम आहोत, जनतेची समस्या सोडवण्यासाठी सक्षम आहोत, तर आपल्याजवळ डिग्री का बरं नाही? तर माझ्या लक्षात आलं, मी माझ्या मिस्टरांशी, माझ्या मुलांशी, छोटे मुलं होते, मोठे झाले, त्यांना म्हटलं तुम्हाला तर मी शिकवलं, तुमचं ग्रॅज्युएट झालं, माझी मुलगी BSc झाली, पॉलिटेक्निकल झाली, माझा मुलगा BPEd झाला.
त्याला त्याच्याशी चर्चा साधवली. मला असं वाटलं मी पण ग्रॅज्युएट झाल्या पाहिजे. माझ्या नवऱ्याने माझ्या मुलांनी माझ्यासोबत मला साथ देऊन तुझी शिकायची इच्छा आहे का, माणूस मरेपर्यंत शिक्षण करू शकतो. शिक्षण एक सावित्री आईने सांगितलं की शिक्षणाकरता कुठलंही काही अडथळा नाही, कधीही शिक्षण कंप्लीट करू शकतो. बरोबर. महात्मा ज्योतिराव फुलेंचे विचार, सावित्री आईचे विचार मी मनात घेतले आणि मी समोरचं पाऊल पुढे केलं आणि माझं ग्रॅज्युएशन करायची मी तयारी केली. जे होईल ते माझ्या नशिबाने. तुमचं वय काय होतं तुम्ही ग्रॅज्युएशनला ऍडमिशन घेतली तेव्हा? माझं 44. 44व्या वर्षी वयाच्या तुम्ही पदवी घ्यायला गेले. पदवी झाली पूर्ण? हो, 2024 मध्ये कंप्लीट झाली. 3 वर्षाची डिग्री 3 वर्षातच पूर्ण हो. केली आपण. दुसरी आपल्याकडे समस्या काय आहे? दुसरी लोकांची जे सोडवणं. रोडाची समस्या आहे. स्ट्रीट लाईट नाही आहे. लोकांच्या घरात पाणी घुसतो. गडर लाईन नाही आहे. जे जुने गडर लाईन होते ते पूर्ण बसलेले आहे. त्या मोठी शिवर लाईन टाकायची आहे आणि साफसफाई करणारे येत नाही. अशा अनेक समस्या आहे. सांगितलं तर खूप आहे, नाही सांगितलं तर काहीच नाही. काहीच नाही. तर आपल्याकडे जे विद्यमान नगरसेवक होते 2017 पर्यंत जे निवडणुका झाल्या तेव्हा गेल्या अनेक टर्म पासून एका पक्षाची सरकार आहे. तर यामध्ये त्या नगरसेवकांनी काही काम केलं नाही काही या क्षेत्रात? आता 4 टर्म नगरसेविका म्हणून उभ्या राहिल्या आणि त्या नगरसेविकेसोबत माझी टक्कर आहे. टक्कर आहे. हा मी ते प्रश्न विचारणारच होतो आपल्याला की आपल्या या वार्डातून आपल्या विरोधात जे उमेदवार आहे ते 3 टर्मच्या नगरसेविका आहे आणि मला वाटतं एका टर्म मध्ये ते हारले आहेत. 4थ्या टर्म मध्ये तर ते हरल्या. आता ते अनुभवी आहे. हो, त्यांना अनुभव आहे 3 वेळा जिंकण्याचा, 1 वेळा हरण्याचा. ही टक्कर तुम्ही कशी देणार? कारण की तुम्ही तर पहिल्यांदा आले आहेत. मी काम करत आहे. जनता माझ्यावर आशीर्वाद देईल. जनतेला वाटेल का ही व्यक्ती काम करणारी आहे. जनताच सबक शिकवणार आहे. आपल्याकडे सध्या काय आणखी समस्या आहेत आपल्याकडे? आरोग्य केंद्र, गव्हर्मेंट दवाखाना नाही आहे, गव्हर्मेंटची शाळा नाही आहे. सगळेच आपल्या घरचे सक्षम नाही आहेत. गोरगरीब लोक राहतात इथे. त्यांच्यासाठी मला असं वाटतं एक गव्हर्मेंटची शाळासुद्धा आल्या पाहिजे या भागात. आपल्याकडे 63,000च्या जवळपास मतदार आहेत, बरोबर? 63,000 मतदारांमध्ये महानगरपालिकेची शाळा नाही आहे. नाही, एकही शाळा नाही. मग इथे शिक्षण कसं घेतात मग? सगळं कॉन्व्हेंट प्रायव्हेटमध्ये. प्रायव्हेटमध्ये. आणि ज्यांची कॅपॅसिटी नाही आहे, आर्थिक क्षमता नाही आहे, त्यांचं कसं मग? ते कुठे घेतात शिक्षण? त्यांना तर जे आहे ते घ्यावंच लागेल. मग थोडं जिथे कमी पडत आहे बजेट त्या शाळेमध्ये ऍडमिशन करतात. बरोबर. तर नेमकं त्या कोणत्या भागातले लोक आहे जे खाजगीचं शिक्षण अफोर्ड करू शकत नाही? असं काही भाग आहे की जे गोरगरीब आहे, जे खाजगी शिक्षण घेणं अफोर्ड नाही करू शकत, असे काही एरियाची तुम्ही नावं सांगू शकाल? गौशिया कॉलनी आहे, मयूरपेठ आहे, आराधना नगर आहे, हे जे परिसर आहे या परिसरातले लोक एक सामान्य कुटुंब. अंबानगर आहे. अंबानगर. हे लोक एज्युकेशन. तर तुम्ही शिक्षण क्षेत्रात काम करणार? बिलकुल. एक महिला आहात तुम्ही ताई. तुमच्या प्रभागात महिलांसाठी सार्वजनिक ठिकाणी शौचालय आहे? सार्वजनिक ठिकाणी शौचालय नाही. तर मग त्याच्यासाठी आपण काय प्रयत्न करणार? त्याच्यासाठी पण मी प्रयत्न करेल. ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्यान आहे, तिथे विरंगुळा केंद्र आहेत का? नाही, कुठलं नाही आहे? विरंगुळा केंद्रच नाही आहे. नाही, कुठे जातात म्हणजे ज्येष्ठ नागरिक वगैरे आहे त्यांच्यासाठी काही सोयी सुविधा नाही आहे? नाही. नाहीये. बाकी आपल्याकडे सिमेंट रस्ते, आपण जे बोललो एक अपघात झाला होता 2 महिन्यापूर्वी आपल्याकडे, त्या अपघाताबद्दल सांगा. तुमच्या प्रभागातच झालेला आहे? माझ्याच प्रभागात झाला आहे. कुठे झाला आहे नेमका अपघात आणि काय घटना घडली होती? अपघाताने एका 17 वर्षाच्या मुलीचा जागीच जीव गेला. कसं झालं होतं अपघात ते? ती सकाळी 7 वाजता ट्युशनला जायला निघाली. तिकडून गाडी येत होती. ती गोंधळली स्वतःच. जवळपास गाडी येताना इकडून टाकू का इकडून टाकू, आणि गाडी घेऊन पडली. ट्रॅफिक नसल्यामुळे, ब्रेकर नसल्यामुळे तिचं म्हणजे कंट्रोल सांभाळलं नाही. तो रस्ता चांगला रस्ता होता? नाही, काहीच चांगला रस्ता नव्हता. नाही. असे आपल्याकडे अर्धवट रस्ते आहेत? भरपूर आहे. आता सिमेंट रस्त्यांमुळे एकीकडे म्हणतात की लोकांच्या घरात पाणी जातोय. आपल्या प्रभागात ते किती सत्य आहे? भरपूर सत्य आहे. कारण कित्येक लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं होतं पावसाळ्यामध्ये. मी NMC मधून गाड्या बोलावून गाड्या लावून ते पाणी काढून घेतलं. पण आपल्याकडे पाणी साचतो, पावसाळ्याचं पाणी. हो, म्हणजे रस्ते वर झाले, लोकांची घरं खाली गेले. आपल्याकडे नळ कधी येतात? पिण्याचं पाणी कसं आहे आपल्याकडे? पिण्याचं पाणी नळ अर्धा तास येतो, कधी पाऊण तास येतो. ज्या भागामध्ये त्यांचे कार्यकर्ता लोक राहतो त्या भागामध्ये त्यांचे म्हणजे नेमके कोणाचे?
आता तुम्ही समजू शकता BJP वाल्यांचे. अच्छा, हं. म्हणजे तिथे पाणी येतो. हो. आणि आपण कितीदा कंप्लेंट केलं झोनमध्ये, येऊन जाईन मॅडम, येऊन जाईन मॅडम. जे पदावर असते त्यांचे बरोबर फोन उचलतात. त्यासाठी मी प्रत्येक वेळी पाठपुरावा करत असते जाऊनसुद्धा, कारण आम्ही पदावर कुठल्या नसताना आमचे काम होत नाही. बरोबर. आणि आमचे आमदारसुद्धा नाही, नगरसेवकही नाही. आमच्याच्याने जेवढे कामं होते तेवढे करण्याचा प्रयत्न करतो. शेवटी आम्हाला सांगावं लागते जनतेला, की आम्ही कुठल्या पदावर नसताना आहो नाही, म्हणून आमचे काम होत नाही. बरोबर. म्हणजे तुम्हाला जर एक जबाबदारी संधी नागरिकांनी दिली हो, तर आपण त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी झटणार. झटणार. बरोबर. आता पण महानगरपालिकेने तर पुरस्कार घेतलाय, 24 तास पाणी पुरवठा करते असं म्हणते ना त्यांनी सारे खोटे आश्वासन दिले. 24/7ची लाईन देऊ. त्यांनी केव्हाच सांगितलं. आजपर्यंत 7/4ची लाईन नाही झाली. आता एक आपल्याकडे एक न्यायालयात मागे प्रकरण गेलं होतं एक मोकळ्या मैदानासंदर्भात. ते नेमकं प्रकरण काय आहे? ते प्रकरण ग्राउंडबद्दल होतं, आराधना नगरमध्ये. अच्छा, तिथे काय झालं होतं नेमकं? ती जागा हडप करण्याच्या मागे लागलेले होते. ती जागा कोणाची होती ती जागा? सोसायटीवाल्याची होती. अच्छा, तिथे काय बनणार होतं? फ्लॅट स्कीम उभी होणार होती. सोसायटीच्या जागेवर, ग्राउंडच्या जागेवर. ग्राउंडच्या जागेवर. हा. हा. मग तिथे आपण काय केली भूमिका? ही ग्राउंडसाठी ओपन फेस जागा सोडली आणि त्यांनी म्हणजे फ्लॅट स्कीम कसं उभं करावं बा. जनतेशी संवाद साधून आपल्या या भागामध्ये गार्डन नाही आहे, तर ती गार्डनसाठीच असावी. त्यासाठी आम्ही न्यायालयापर्यंत पोहोचलो. अच्छा, निकाल लागला त्याचा? निकाल लागला आणि सक्सेसफुल ठरलो. Successful ठरलो. सगळ्या जनतेच्या सहकार्याने, सगळ्यांच्या माध्यमातून, सगळ्यांच्या म्हणजे जनता माझ्या पाठीशी होती आणि सगळ्यांनी सपोर्ट करून सगळ्यांच्या मार्गदर्शनात त्या ठिकाणी सत्याचा लढा देऊन सत्य ते म्हणते ना, खऱ्याची खरंच होते. तुमचा न्यायालयीन लढ्यात तुमचा विजय झाला. विजय झाला. आता सध्या त्या मैदानावर काय आहे? त्या मैदानावर जर आपण जर निवडून आलो, समजा मी रंजना कडूकर या भागातून मी निवडून आली, तर मी तिथे छान गार्डन बनवून. बरोबर. आता मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक आहे आणि आपल्याकडे 64,000 मतदार आहेत एकूण. तर आपण किती मतदारांपर्यंत पोहोचू शकणार? आम्हाला जो पॅनल मिळाला आहे, चारही जण आम्ही सक्षम आहोत, चारही जण आम्ही काम करणारे आहोत आणि 60 ते 70,000 जो मतदान आहे त्यांच्यापर्यंत चौघंही आम्ही पोहोचून आणि मतदारांना आपण काय सांगणार? मतदारांना सांगणार आहोत, आम्ही हे चारही जण नव्याने उमेदवारी मागितली आहे, चारही नवीनच आहोत. तर एकदा चान्स द्या आणि चान्स देऊन आमचे काम करण्याची ताकद पहा, खरंच काम करेल का बा म्हणून. एकदा आपल्याला मतदारांनी संधी दिली तर आपण त्यांना निराश करणार नाही? नाही, लिहून देऊ शकता तुम्ही? बिलकुल. आपल्या परिसरातला एक मैदानासंदर्भात काहीतरी कोर्टात प्रकरण गेलं होतं, त्याबद्दल तुम्ही थोडं सांगू शकाल? एक आराधना नगरचं ग्राउंड होतं. तिथे फ्लॅट स्कीम उभी होणार होती. काही सत्ताधारी लोक, त्या भागातले ज्येष्ठ नागरिक लोक, या भागामध्ये ग्राउंड नाही आहे म्हणून त्यांच्याकडे गेले विचारायला, की बा ह्या ग्राउंडबाबत काय आहे बा, असं ऐकायला येऊन राहिलं की ते फ्लॅट स्कीम उभी होणार आहे. तर त्या लोकांनी सरळ स्पष्ट भाषेमध्ये म्हटलं का इथे काही होऊ शकत नाही. काही होऊ शकत नाही म्हणजे काय? मैदान होऊ शकत नाही? मैदानही होऊ शकत नाही मैदान होऊ शकणार नाही म्हणजे आणि buildingच आम्ही उभी राहणार? बिल्डिंगच उभी होणार. अच्छा, हं. मग आपण मग त्याच्यावर? त्यानंतर जे ज्येष्ठ नागरिक, त्या एरियातले काही चांगल्या विचाराचे लोक माझ्यापर्यंत आले आणि ताई तुम्ही तर कुठल्या पदावर नाही, पण आम्ही एक छोटीशी समस्या घेऊन आले. मी म्हटलं कोणती समस्या? तर ते बोलले की बा ह्या ग्राउंडबद्दल, आपल्या या परिसरामध्ये ग्राउंड नाही आहे मुलांना खेळण्याकरता. आता आपण पाहतच आहोत, कबड्डी एक आवडता खेळ आहे. छोटे मोठे मुलं कबड्डी खेळतात, कोणी बॅटबॉल खेळतात, कोणी काही खेळतात. जवळपास घरं वगैरे बनलेले आहे, कोणाच्या खिडकीला लागतो. तर ह्या ग्राउंडसाठी चांगली जागा राहील छोट्या मुलांना खेळण्यासाठी. म्हातारे लोक जाऊन बसतील. तर आपल्याला या ठिकाणी ग्राउंड करायचं आहे. तर मला असं वाटलं की आपल्याकडे नेता कोणी नाही, आमदार आहे नाही. त्या न्यायालयापर्यंत केस जाऊन आम्ही छोट्या मुलांसाठी ग्राउंड नाही आहे खेळायला, छोटे मुलं खेळतील कुठे? तर बरोबर. तुम्ही म्हणजे न्यायालयात गेले. कधी गेलो होतं न्यायालयात प्रकरण हे?
2021 मध्ये, आणि त्याचा निकाल लागला. 22 मध्ये. कोणाच्या बाजूने लागला निकाल? सत्याच्या बाजूने. सत्याच्या बाजूने. म्हणजे आता तिथे बिल्डिंग उभी राहणार की मैदान? मैदान. तर आपल्या प्रभागात मोठ्या प्रमाणावर मोकळे भूखंड आहे, हो. प्लॉट आहे, तिथे झाडं वाढलेले आहे. त्याचा काय त्रास आहे आपल्याला? मोकळ्या प्लॉट घेऊन ठेवले आहे आणि त्या खाली प्लॉटावर झाडं मोठे मोठे वाढलेले आहे. त्या झाडांमुळे डास मच्छर खूप होतात आणि ते झाडाचा पालापाचोळा इतका पडतो की आणि महानगरपालिकेमध्ये फोन करावं तर ते त्यांच्या गाड्या येत नाही आणि ते तसेच पडून राहतात. हे जे झाडे जर मोठे मोठे आहेत त्याचा अजून काय त्रास होतो आपल्याला? वारा वादळ पाऊस आला की वायरावर ते पडले जातो आणि शॉर्ट सर्किट होतो आणि लाईन जातो तर तासानुतास येत नाही. याच्यासाठी आपण काही फॉलोअप घेतलाय महानगरपालिकेत जाऊन? हो. तर महानगरपालिकेची गाडी आपल्याकडे येत नाही? नाही. फवारण्याच्या गाड्या येतात. आज आपण कंप्लेंट केली तर महिन्याभराने येईल. मच्छर फवारणीची गाडी, धुव्याची गाडी जी येतच नाही. आपल्या प्रभागात अपघातांच्या बातम्या येत असतात की अपघात झालेला आहे, तर नेमका अपघात होतात कुठे आणि का होतात? आराधना नगरचा जो बस स्टॉप आहे तिथे एवढं ट्रॅफिक जमा होतो. आता 2 दिवसाआधी एका मुलाचा मृत्यू झाला. मृत्यू झाला? हां. कसं काय झालं तो? तिथे ब्रेक नाही आहे, ब्रेकर नाही आहे आणि डिवायडर नाही आहे. तिथे लाईट वगैरे रात्रीच्या वेळेसाठी लाईट आहे? स्ट्रीट लाईट वगैरे? स्ट्रीट लाईट नाही. डिवायडरवरचे झाडं असे वाढले आहे की तिकडून गाडी जी येणारी ट्रक येतो, बस येतो, ते काही दिसत नाही. त्यामुळे ते धडक घेतला जातो. अच्छा, याच्यासाठी आपण काम करणार. हो. ताई, मी असं ऐकलंय की नागपुरात तर 24 तास पाणी पुरवठा सुरू आहे, तरी आपल्या प्रभागात टँकरने पाणी पुरवठा होतो, असं का होते? कधी कधी नळ इतकं कमी येतो आणि सांगितलं यांनी की 1 तास देऊ बा, अर्धा तास नळ येतो, तर टँकरचं पाणी पुरवठा करावा लागतो. तर टँकर महानगरपालिका आजही आपल्याकडे पाठवते? हो. टँकरने पाणी पुरवठा. आपल्याला आपल्या प्रभागातील नागरिकांनी का मत द्यावं, अशी मला तुम्ही 5 ठोस कारणे सांगा. 5 नाही तर 500 कामं करेल. गटर लाईन, नळ लाईन, आरोग्य केंद्र, अंगणवाडी, पोरांना खेळण्यासाठी ग्राउंड, असे कामं करण्याचा प्रयत्न करीन. मला संधी जर जनतेने दिली तर मी सर्वसाधारण घरातली एक सून किंवा पोरगी म्हणून मला जी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली, मी त्याचं खरंच प्रामाणिकपणाने काम करीन आणि करत राहीन असं आश्वासन देते आणि करीनच अशी गवाहीसुद्धा देते. 2017च्या निवडणुकांनंतर नागपूर शहरानेच काय तर जगभरात कोरोना काळही अनुभवला. कोरोना काळात आपण काय कामं केले लोकांसाठी? कोरोना काळामध्ये वॅक्सिन केंद्र नसल्यामुळे इथे गिरीश भाऊ पांडव बस पाठवायचे आणि मी इथनं त्या बसमध्ये भरून लोकांना पाचगाव केंद्रावर घेऊन जायचे आणि वॅक्सिन तिथून देऊन घरी आणायचे. प्रभाग 28 आहे. 28 मध्ये वॅक्सिन सेंटर नव्हते? नाही. मग इथले लोक वॅक्सिन साठी कुठे जात होते? मग मी 2022 मध्ये जेव्हा म्हणजे कोरोनाची मोठी लाट आली तेव्हा पाचगाव केंद्रावरच घेऊन गेली आणि त्यानंतर JRK कॉन्व्हेंटमध्ये आले तर ते म्हणजे प्राथमिक लसीकरण करताना आपल्याकडे लस केंद्र नव्हतं. मग ते बूस्टर डोस जेव्हा दुसरा आला, हो, तर तेव्हा कुठे सुरू झालं केंद्र आपलं? JRK कॉन्व्हेंटमध्ये. JRK कॉन्व्हेंट. ते स्थायी स्वरूपाचं आहे की फक्त लसीकरण पुरतच होतं? लसीकरण पुरतच होतं. बंद झालं परत? हो. आपल्या उमेदवाराला ओळखा या मालिकेअंतर्गत हे बाबासोबत आम्ही आता संपर्क साधलेला आहे, ताईसोबत. आणि ताईने आपलं एज्युकेशन क्वालिफिकेशन, त्यांच्या प्रभागातील समस्या आणि ते प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी काय करणार आणि नागरिकांसाठी काय करणार हे आम्हाला सांगितलेलं आहे. परत आता ग्राउंड रिपोर्ट आम्ही लोकांकडनं जाणून घेऊया. तोपर्यंत धन्यवाद.